भिवंडी तालुक्यातील आलिमगड गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। गेल्या अनेक वर्षापासून आलिमगड ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यासोबतच पंचकृषीतील वारकरी याने देखील मोठ्या उत्साहामध्ये या संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपला सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा निमित्ताने संपूर्ण गाव पालखीसाठी एकत्र आले होते। संपूर्ण गावातील लोकांनी एकत्र येऊन पालखी सोहळा मोठ्या आनंदामध्ये साजरा केला। त्यासोबतच अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। माधुरी सचिन पाटील हे इकडचे म्हणजे माहेर माझा हा इकडचा, मी करमचंद सचिन पाटील यांची मुलगी, आणि मला खरंच खूप आनंद होतोय का आमच्या गावात हे असं एक हरिनाम सोहळा सप्ताह असा होतोय म्हणजे, आणि पंढरीचा एक दैवत आमच्या गावामध्ये आल्यासारखं हे झालेलं आहे। आणि आमच्या गावकरींचं सहकारीचे श्रीनाथ दादा उत्तमदार सर्वांचं म्हणजे खरंच आभार मानते। आणि हा 5वा वर्ष खूप, आणि आजूबाजूची गावकी लोक येतात आमच्या सोहळ्यासाठी, आम्हाला हा अभिमानाचा क्षण आहे म्हणजे। आणि मी देवा प्रार्थना करते का असाच सोहळा आमच्या गावात व्हावा म्हणजे असं याच्यात रामकृष्ण हरी। पहिल्यांदा रामकृष्ण हरी। या सप्ताहासाठी जवळजवळ 5 वर्ष सर्व आमचे सभासद गावकरी बंधू भगिनी सर्व मेहनत करून कार्यक्रम एकदम जबरदस्त असा थाटामाटाने सक्सेस करतात। त्यासाठी महिला मंडळाचा पुढाकार जास्त आहे, आणि आमच्या सप्ताहाला कसे 5 वर्ष झाले हे आम्हालाच कळले। आणि याच्या पुढे जोपर्यंत आम्ही लोक आहोत तोपर्यंत आम्ही हा सप्ताह कायम पुढे चालू ठेवू, ही अशी आम्ही माझ्या या सहकाऱ्यांसोबत तुम्हाला ग्वाही देतो। आणि असंच धार्मिक कार्य आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त व्हायला पाहिजे। त्यासाठी सर्व लोक एकत्र येतात, सर्व तन मन धनाने आपलं योगदान देतात। आणि आम्हाला ज्या सोहळ्यासाठी ज्यांनी सहकार्य केले, आर्थिक रूपात बोला, वस्तू रूपात बोला आणि श्रमदान, या सर्वांचं आम्ही आमच्या मंडळातर्फे जाहीर आभार मानतो। धन्यवाद। रामकृष्ण। गेली 5 वर्ष ग्रामस्थ आलिमगड यांच्या मार्फत हरिनाम सोहळा उत्सव साजरा केला जातोय। सुरुवातीला आम्हाला कल्पना नव्हती का आमचा हा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होईल, पण सांगतात ना की देवच स्वतःचं कार्य स्वतः पूर्ण करून घेतोय। पांडुरंगाच्या कृपेने गेली 5 वर्ष कुठल्याही प्रकारची अडचण न येता एकदम गुण्या आनंदाने हा सोहळा संपन्न होत। आता आपण बघतोय गेली 5 वर्ष म्हणजे जसं आम्ही अनुभवतोय की प्रत्यक्ष पंढरीचं स्वरूप या आलिमगड गावाला आलेलं आहे। जी लोक ज्यांना कुठं पंढरपूरला कुठं जायला जमत नाही काय नाही, ती लोक इथे येऊन प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं त्यांना हे होतंय। विनीत महाराजांनी चांगल्या प्रकारे कृष्णलीला सांगितलेल्या आहेत। आमच्या गावामध्ये कुठलाही धार्मिक कार्य असो किंवा राष्ट्रीय सण कुठलाही पण असो, तो खूप गुण्या आनंदाने साजरा केला जातो। गुढीपाडवा असते, शिवजयंती असेल, खंडोबाचा चंपाषष्ठी कार्यक्रम असेल, आमची गावची जत्रा असेल, सर्व कार्यात पूर्ण गाव उतरलेला असतो आणि निस्वार्थपणे आणि गुण्या आनंदाने प्रत्येक सण साजरा करतो। मी पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना करतोय की गाव संपन्न व्हावा, गावच्या आम्हा सर्वांना चांगली पांडुरंगाने सद्बुद्धी देव, गावाचं गावची एकता समता कायमची अबाधित राहील। मी या हरिनाम सोहळ्याच्या माध्यमातून मी ते सांगू इच्छितो। सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो की आमच्या आजूबाजूच्या प्रत्येक गावामध्ये हरिनाम सोहळा होत होतं, परंतु एक आलिमगड गाव असं होतं हे शेवटच्या म्हणजे टोकावरचं गाव, अगदी ह्या गावामध्ये हरिनाम सोहळा नव्हता। आमच्या काही ठराविक लोकांच्या मनामध्ये होतं, परंतु पाठबळ असल्याशिवाय, कुठल्याही गोष्टीचं पाठबळ असल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही, ते तडीच नेऊ शकत नाही। त्याच्यासाठी आपण नुसता पुढाकार घेऊन जमत नाही, तर सगळ्यांचा सहभाग किंवा सहकार्य असणं गरजेचं असतं। आणि ह्या गोष्टीसाठी आम्हाला खऱ्या अर्थाने पुश केलं किंवा एखादं आपल्याला एक काहीतरी कोणीतरी एखादी जोड द्यावी की बाबा तुमच्या गावामध्ये असं व्हायला पाहिजे। याच्यासाठी मी इथे मगाशी जसं बोलताना बोललो की अंजूर गावचे धनंजय महाराज असतील,
तर यांनी आमच्या गावातल्या बऱ्याचशा लोकांशी संपर्क साधला, प्रत्येक माणसाशी. म्हणजे त्यांनी अगदी अभ्यास करून घेतला की ह्या माणसाशी बोलून बघूया, त्या माणसाशी बोलून बघूया. त्याच्यानंतर मग असं झालं की काही आमच्यापैकी असं ठराविक लोकांना त्यांनी एकत्र घेतलं. आमची एक मीटिंग त्यांनी आमची एक शाळा आहे पुढे, त्या शाळेच्या ठिकाणी एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये मग नक्की झालं की आपल्या गावामध्ये हरिनाम सोहळा आपण सुरू करूया. आणि अशा याच्याने त्यांच्या पुढाकाराने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या गावामध्ये हा हरिनाम सोहळा आम्ही चालू केलेला आहे. आता कीर्तनकारांविषयी सांगाल तर आमच्या इथं प्रत्येक वर्षी अतिशय उत्तम दर्जाचेच कीर्तनकार असतात. रात्री पण तुम्ही जर जे कीर्तन होतं त्या कीर्तन सदगीर महाराजांचं कीर्तन, अगदी धर्मजागरणाचं कीर्तन त्यांनी केलं. आणि खरोखर येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टींची आवश्यकता आहे की धर्म जागृत झाला पाहिजे. आणि मनोगत व्यक्त करताना, आभार व्यक्त करताना की आपला धर्म टिकला तरच आपण आपली ही जे कार्य करतो, जे सोहळे संपन्न करतो, काही कार्यक्रम करतो, जर धर्म असला तरच आपण हे करू शकतो. आणि या धर्मासाठी त्यांनी जे मार्मिक असं जे मार्गदर्शन होतं किंवा प्रबोधन होतं ते त्यांनी रात्री याच्यातून केलं. आज इथं विनीत महाराजांनी जे काल्याचं कीर्तन केलं त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या धर्माविषयी किंवा देवदेवतांविषयी, कृष्ण लीलांविषयी, जे बऱ्याचशा लोकांना, आपण जरी हिंदू धर्मीय असलो तरी सुद्धा बऱ्याचशा लोकांना आपल्या हिंदू धर्माविषयीच काही माहिती नाही, असं छान असं त्यांनी त्या कीर्तनातून सांगितलं. आणि काल एक व्याख्यान इथं झालं, मी नमूद करेन विशेष करून वैष्णवीताई परकाळे, ज्या आमच्याच त्याने इथं कुठल्याही मग प्रकारचं मानधन न घेता, आणि ते घेतच नाहीत, म्हणजे आमच्याचकडे घेतलं नाही असं नाही, तर कुठेही जे व्याख्यान देतात तेव्हा ते घेतात. इथं त्यांनी त्यावेळेस सुद्धा एकदम सुंदर अशी छान अशी माहिती महिलांसाठी सांगितली. एक सकाळी छान प्रवचन झालं अनुराधाताई यांचं. त्यांनी सुद्धा छान असे संस्कार, म्हणजे आपण मुलांवर संस्कार किंवा आपली जी संस्कृती आहे ती कशी जोपासली पाहिजे याच्यातून त्यांनी सांगितलं. आणि ह्या गोष्टींचा, सर्व गोष्टींचा आनंद माझ्या गावातून किंवा येणाऱ्या सर्व भाविकांकडून केला जातो, स्वीकार केला जातो असं मला सांगायचं.